मुलांच्या भुकेने आणि आजारपणाने पूर्णपणे हैराण होऊन राजेशने एका मेडिकल स्टोअरमधून महागडी औषधे चोरली. पण दुर्दैवाने दुकान मालकाने त्याला पकडले. पाहता पाहता आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्याला मारण्यासाठी पुढे सरसावले. अपमानाने आणि लाजेने तो माणूस अक्षरशः जमिनीवर कोसळला. तपासणी करत असताना त्याच्या खिशातून एक फोटो खाली पडला. तो फोटो त्याच्या आजारी मुलीचा होता. दुकान मालकाने तो फोटो उचलून पाहिला. फोटो पाहिल्यानंतर त्याने गर्दीला मागे हटवले आणि राजेशच्या पायाशी बसून असे काही शब्द बोलला की संपूर्ण गर्दी स्तब्ध झाली. राजेशचे आयुष्य मात्र त्या रात्री अंधारातच बुडालेले होते. रात्रीचे सावट जसजसे गडद होत चालले होते तसतशा त्याच्या अडचणीही वाढत चालल्या होत्या. संध्याकाळपासून संपूर्ण घरात एकच आवाज घुमत होता, तो म्हणजे त्याची मुलगी ऋतुजाचा खोकला, जो वेळ जसा जात होता तसतसा वाढतच चालला होता. त्याचे घर माती आणि पत्र्याचे बनलेले होते, त्यामुळे थंडीच्या लाटा कोणतीही परवानगी न घेता घरात शिरत होत्या. थंडीबरोबरच भुकेमुळेही त्याला झोप लागत नव्हती. 2 दिवस झाले होते घरात चूल पेटलेली नव्हती. राजेश आणि त्याची मुले गेल्या 2 दिवसांपासून फक्त चहा आणि पाण्यावरच दिवस काढत होते. त्याचा 5 वर्षांचा मुलगा रवनीत वारंवार काहीतरी खायला मागत होता, पण राजेश प्रत्येक वेळी फक्त घसा साफ करू शकत होता. उरलेले शब्द त्याच्या घशातच अडकून पडत होते. तो दिवसभर रिक्षा घेऊन इकडून तिकडे भटकत राहिला होता, पण एकही प्रवासी मिळाला नाही. ती रिक्षाही त्याची स्वतःची नव्हती तर मालकाची होती. भाडे देऊ न शकल्यामुळे 2 दिवसांपूर्वीच मालकाने ती रिक्षा त्याच्याकडून काढून घेतली होती. राजेशने मालकासमोर हात जोडले होते. तो त्याच्या पायाशीही पडला होता, पण तरीही मालकाला त्याच्यावर दया आली नाही. उलट रिक्षा चालवण्यासाठी त्याने दुसऱ्याच माणसाला कामावर ठेवले. यानंतर राजेशने अनेक ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याची मदत करायला तयार नव्हते. मुलांना 2 वेळची भाकरी मिळावी म्हणून त्याने एका मित्राकडे उधार मागण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचा वाईट काळ पाहून सगळ्यांनी त्याच्यापासून तोंड फिरवले. म्हणूनच म्हणतात, वाईट वेळेत कोणीच कुणाचा नसतो. राजेशच्या आयुष्यातही तेच घडले होते. नातेवाईकांनी सुद्धा त्याच्यापासून पूर्णपणे पाठ फिरवली होती, ज्यामुळे त्याच्या घरात उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. एके दिवशी राजेशने आपल्या पत्नीच्या एका मैत्रिणीकडे जाऊन हात जोडले. तो तिला म्हणाला, बहीण, माझी मुले खूप आजारी आहेत. गेल्या 2 दिवसांपासून त्यांना प्रचंड खोकला आणि ताप आहे. पण त्याचे पूर्ण बोलणेही ऐकून न घेता ती बाई उठून निघून गेली. राजेशने आणखी अनेक लोकांकडे मदतीसाठी विनवणी करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याला मदत करण्यास तयार नव्हते. चालता चालता त्याचे पाय जड झाले होते. त्याला असे वाटू लागले होते की तो क्षणातच कोसळून पडेल. तरीसुद्धा त्याने स्वतःला सावरले. कसाबसा पडत पडत तो घरी पोहोचला. त्याची उपस्थिती जाणवताच ऋतुजाने क्षीण आवाजात म्हटले, पापा, माझे औषधं घेऊन या, मला श्वास घ्यायला त्रास होतोय. तिचे शब्द ऐकून राजेशचे काळीज थरथर कापू लागले, कारण वेळ जसजसा जात होता तसतशी तिची अवस्था अधिकच गंभीर होत चालली होती. तो लगेचच घराबाहेर पडला. बाहेर येऊन त्याने आकाशाकडे पाहत देवाकडे आर्त स्वरात विनवणी केली, माझ्या हालावर दया करा. माझ्या मुलीला तडफडत मरताना मी पाहू शकत नाही. डोळ्यांतून अश्रू वाहत असताना तो देवाकडे आळवणी करत होता. पत्नीच्या मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी रोजच त्याच्या खांद्यावर पडली होती आणि त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच जाणवले की तो हरत चालला आहे. त्या क्षणी त्याने स्वतःशीच ठाम निर्णय घेतला, आज जर त्याने ऋतुजाला औषध आणून दिले नाही तर ती मरणार. हा विचार करताच त्याचे हृदय धडधडू लागले. त्याने ठरवले की आज काहीही झाले तरी ऋतुजासाठी औषध घेऊनच घरी परतायचे. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल. म्हणूनच त्याने आपल्या मोहल्ल्याजवळच असलेल्या मेडिकल स्टोअरकडे पावले वळवली. तो मेडिकल स्टोअर बंद होण्याच्या तयारीत होता. दुकान मालक एका ग्राहकाला औषध देत होता आणि राजेशची नजर त्या औषधावर स्थिरावली, ज्याची त्याला ऋतुजासाठी अत्यंत गरज होती. तो बराच वेळ त्या औषधाकडे पाहत उभा राहिला. जसा तो ग्राहक दुकानाबाहेर गेला तसा राजेश हळूच दुकानात शिरला. पकडले जाण्याच्या भीतीने त्या क्षणी त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. पण ऋतुजाची खालावलेली अवस्था आठवताच त्याने ते औषध चुपचाप उचलले आणि आपल्या शर्टच्या खिशात लपवले. तो औषध चोरून बाहेर निघणारच होता, तेवढ्यात दुकान मालकाचा आवाज त्याच्या कानावर पडला, ए थांब, इथे चोर आहे. राजेश जागेवरच थांबला. त्या क्षणी त्याचे हात घामाने ओले झाले होते. दुकान मालक त्याच्याजवळ आला.
त्याने थेट राजेशच्या खिशात हात घातला आणि ते औषध बाहेर काढले. लाजेने राजेशमध्ये एवढीही हिंमत उरली नव्हती की तो काही बोलू शकेल. तो गप्पच उभा राहिला. दुकान मालकाने त्याचा गळा पकडत रागात म्हटले, माझ्या दुकानातून चोरी करतोस? तुला अजिबात लाज वाटत नाही का? त्याचा आवाज गल्लीत दूरवर पोहोचला आणि त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा होऊ लागले. मालकाने रागातच पुढे म्हटले, जर मुलांना सांभाळण्या इतके पैसे नव्हते तर त्यांना जन्मच का दिलास? हे शब्द ऐकताच राजेश अधिकच लाजेने खाली मान घालून उभा राहिला. तिथे जमलेले लोक त्याच्याबद्दल काही ना काही बोलत होते. क्षणोक्षणी गर्दी वाढतच गेली. मालकाच्या सांगण्यावरून काही लोकांनी राजेशला इतके मारले की त्याचा खिसा फाटला आणि त्यातून ऋतुजाचा फोटो खाली पडला. दुकान मालकाची नजर त्या फोटोकडे गेली. त्याने वाकून तो फोटो उचलून घेतला. फोटोमध्ये दिसणारी ऋतुजाची अशक्त आणि आजारी चेहरा पाहताच त्याचे हृदय द्रवले. तो बराच वेळ तो फोटो पाहत राहिला. त्याने लोकांना थांबवत राजेशकडे पाहून विचारले, ही तुझी मुलगी आहे का? राजेश रडत म्हणाला, हो, हीच माझी दुर्दैवी मुलगी आहे. गेल्या 2 दिवसांपासून ती उपाशी आणि आजारी आहे. हे ऐकताच दुकान मालक गोंधळून गेला. त्याने राजेशकडे अपराधी भावनेने पाहिले. त्या क्षणी राजेशला असे वाटले की त्या माणसाच्या डोळ्यातही खोल दुःख दडलेले आहे. तो मालक राजेश जवळ आला आणि थेट त्याच्या पायाशी बसला. त्यानंतर त्याने असे शब्द उच्चारले की संपूर्ण गर्दी अवाक झाली. त्याने राजेशचे हात आपल्या हातात घेत डोळ्यात डोळे घालून म्हटले, तुझी शिक्षा हीच आहे की उद्यापासून तू या दुकानात कामावर येणार आहेस. मी तुझी मदत करेन. आजपासून तुझी मुलगी ऋतुजा ही माझीही मुलगी आहे. हे शब्द ऐकून राजेशला क्षणभर विश्वासच बसला नाही. त्याला असे वाटू लागले की तो एखादं स्वप्न पाहत आहे. देवाने त्याची प्रार्थना इतक्या लवकर ऐकली आहे यावर त्याला स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. दुकान मालकाचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेले अनेक लोकही स्तब्ध झाले होते. दुकान मालकाच्या बोलण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. कारण काही क्षणांपूर्वी तेच लोक राजेशला मारायला पुढे आले होते. मालकाचे शब्द कानावर पडताच राजेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने हसत आकाशाकडे पाहिले. त्या क्षणी त्याला पूर्ण खात्री पटली होती की देव आपल्या माणसांना कठीण काळात कधीच एकटे सोडत नाही. तो कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीचा मार्ग नक्कीच उघडतो. आणि आज त्याने दुकान मालकाला त्याच्या मदतीसाठी पाठवले होते. म्हणून देवाचे आभार मानावे तेवढे कमीच होते. काही लोक त्यावेळी सगळे चित्रीकरण करत होते. हे पाहून दुकान मालकाने संतापलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हटले, तुम्हाला अजिबात लाज नाही का? एका बापाच्या असहाय्यतेचा तमाशा करता आहात? निघा, सगळे इथून निघून जा. मालकाचे शब्द ऐकताच सगळे लोक तिथून निघून गेले. जरी जाताना काही जण कुजबूज करत होते. गर्दी निघून गेल्यावर दुकान मालकाने राजेशला आधार देत जमिनीवरून उठवले आणि विचारले, तू ठीक आहेस ना? राजेशने मान हलवून होकार दिला. कारण त्या क्षणी त्याला स्वतःची अजिबातच चिंता नव्हती. मालकाने त्याचा हात धरत म्हटले, चल, मला तुझ्या मुलीला पाहायचे आहे. आज मी तिला स्वतःच्या हाताने औषध देईन. आजपासून तुझी मुलगी ऋतुजा ही माझीही मुलगी आहे. हे शब्द ऐकताच राजेशच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले आणि तो त्याच्यासोबत निघाला. पण काहीच पावले चालताच कमजोरी आणि थकव्यामुळे तो रस्त्याच्या मधोमधच कोसळला. त्या क्षणी त्याच्यात चालण्याची अजिबात ताकद उरली नव्हती. त्याची अवस्था पाहून दुकान मालकाने त्याला आधार दिला आणि जवळच असलेल्या एका दुकानात नेऊन त्याला पोटभर जेवायला घातले. त्याने केलेल्या उपकारांबद्दल राजेश कितीही आभार मानले तरी ते कमीच होते. त्या कठीण वेळेत तो माणूस त्याच्यासाठी देवदूतासारखा ठरला. त्याने फक्त राजेशला पोटभर जेवायला घातले नाही, तर त्याच्या मुलांसाठी जेवण बांधून दिले. थोड्याच वेळात ते दोघे घरी पोहोचले. दुकान मालकाने ते जेवण राजेशच्या हातात दिले. रवनीतने राजेशच्या हातातली पिशवी पाहताच तो धावत आला, कारण तोही खूप भुकेला होता. वेळ जसा जात होता तसतसा तो अधिकच अशक्त होत चालला होता. राजेशने लगेच जेवण काढून त्याला खायला घालायला सुरुवात केली. हे सगळे पाहत दुकान मालक म्हणाला, कधी काळी मीही अगदी तुझ्याच जागी उभा होतो. डोळ्यात पाणी आणत तो पुढे बोलला, 5 वर्षांपूर्वी माझीही ऋतुजासारखीच एक सुंदर मुलगी होती. तीच माझं सगळं जग होती. कामावरून परत येताना जोपर्यंत तिला पाहत नव्हतो तोपर्यंत मला अजिबात समाधान मिळत नव्हते. एक दिवस तिलाही खूप ताप आला आणि तापाबरोबरच तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. तिची हालत बिघडताना पाहत मी तिच्यासाठी औषध आणायला घराबाहेर पडलो.
पण त्यावेळी माझ्या खिशात फक्त 320 रुपये होते आणि औषधांसाठी 2300 रुपयांची गरज होती. माझ्या मुलीच्या प्रेमात तडफडत मी अनेक दुकानांपुढे हात पसरले, पण लोकांनी मला हाकलून लावले. माझी वाईट अवस्था पाहून कुणी काही बोलले तर कुणी काही. त्यावेळी तेच लोक माझ्या विरुद्ध बोलत होते, ज्यांना मी त्यांच्या अडचणीच्या काळात मदत केली होती. पण त्या कठीण काळात त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. इतकेच नव्हे तर त्याचे सख्खे भाऊ बहिणीसुद्धा त्याच्यापासून दूर झाले होते, कारण त्यांना भीती होती की तो पुन्हा त्यांच्याकडे पैसे मागेल. बराच वेळ इकडून तिकडे लोकांची विनवणी केल्यानंतर शेवटी एक माणूस, जो वयाने 50च्या पुढचा वाटत होता, त्याच्या परिस्थितीवर दया येऊन त्याला औषध देऊन गेला. पण जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची मुलगी पत्नीच्या कुशीत शेवटचा श्वास घेत शांत झाली होती. त्या दिवशी त्याने देवासमोर वचन घेतले होते की ज्या वेदनांमधून तो स्वतः गेला, त्या वेदनांतून तो कधीही कोणत्याही गरीब माणसाला जाऊ देणार नाही. त्या दिवसांनंतर त्याने इतकी मेहनत केली की आज तो या टप्प्यावर पोहोचला होता. ज्या लोकांनी त्याच्या वाईट काळात त्याच्यापासून तोंड फिरवले होते, त्यांच्याशी त्याने पूर्णपणे बोलणे बंद केले होते. इतकेच नाही तर आपल्या भाऊ बहिणींशीही त्याने संबंध तोडले होते. ही सगळी कहाणी ऐकून राजेशच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहू लागले. तो फक्त एवढेच म्हणू शकला, तुम्ही खूप धैर्यवान आहात. हे ऐकून दुकान मालक हलकेच हसला. रवनीतला जेवण भरवून झाल्यावर राजेश त्याला ऋतुजाजवळ घेऊन गेला. तिची अवस्था खूपच गंभीर होती. दुकान मालकाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला स्वतःच्या हाताने थोडे खायला घातले आणि मग राजेशने आणलेले औषध तिला दिले. औषध दिल्यानंतर राजेशच्या मनात आले की ही देवाची मोठी कृपाच होती. त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच जाणवले की तो अजिबात एकटा नाही आणि या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. दुकान मालकाने राजेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, बघ बेटा, मी स्वतःच्या हातांनी माझ्या मुलीचा अंत्यसंस्कार केला आहे. त्या वेदनेनंतर माणूस पूर्णपणे बदलून जातो. मी श्रीमंत नाही, मीही तुझ्यासारखाच गरीब आहे. पण एक गोष्ट नक्की माहीत आहे, गरिबांचं हृदय सगळ्यात जास्त मऊ असतं. आजपासून तू माझा भाऊ आहेस आणि तुझी मुलगी ऋतुजा ही माझीही मुलगी आहे. आता या लढ्यात तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत उभा आहे, सावलीसारखा आणि भावासारखा. आजपासून तुला कशाचीही गरज भासली तर नक्की सांग. माझ्या घराचे आणि दुकानाचे दरवाजे तुझ्यासाठी कायम खुले आहेत. हे शब्द ऐकून राजेश आनंदाने भरून आला. त्या क्षणी त्याला असे वाटले जणू कुणीतरी त्याची उद्ध्वस्त झालेली दुनिया पुन्हा नव्याने सजवली होती. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर दुकान मालक उठून उभा राहिला. दाराशी थांबत तो म्हणाला, मी उद्या सकाळी पुन्हा तुझ्या घरी औषध घेऊन येईन आणि स्वतःच तुझ्या मुलीचा उपचार करून घेईन. हे ऐकून राजेश हसत म्हणाला, नाही, देव तुम्हाला इतक्या आनंदाने भरून ठेवो की तुमच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ नयेत. हे ऐकून तो मालक हसत निघून गेला. एका दिवसातच राजेशचे आयुष्य इतके बदलले होते याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. मुले शांतपणे झोपली होती, त्यामुळे त्याने डोळ्यांतून अश्रू ढाळत देवाचे मनापासून आभार मानले. पत्नीच्या मृत्यूनंतरची ती पहिली रात्र होती जेव्हा तो शांत झोपला होता. सकाळी लवकरच तो उठला. तेवढ्यात तोच दुकान मालक पुन्हा जेवण घेऊन आला. त्याच्या हातात जेवणासोबत काही फळे आणि ऋतुजासाठी औषधेही होती. त्याने ऋतुजाला स्वतःच्या हातांनी औषध दिले आणि नंतर राजेशला आपल्या दुकानात नोकरी करण्याची ऑफर दिली. राजेशने क्षणाचाही विलंब न करता ती मान्य केली, कारण तो खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. पण कुणीही त्याला कामावर ठेवायला तयार नव्हते. त्या माणसाने एका क्षणात त्याच्या आयुष्यातील इतक्या मोठ्या अडचणी सोडवल्या की राजेश आनंदाने भरून गेला. त्याच्या आशीर्वादामुळे आणि चांगले वेळेवर जेवण मिळू लागल्यामुळे ऋतुजाची तब्येत हळूहळू सुधारत गेली. जणू खूप दिवसांनंतर ऋतुजाला हसताना पाहून राजेशला जणू पुन्हा जीव मिळाला. पुढच्या दिवशी राजेश त्या मेडिकल स्टोअरवर नोकरीसाठी हजर झाला. कामाला तो कधीच घाबरला नव्हता. त्या मेडिकल स्टोअरच्या मालकाचे नाव अनिरुद्ध होते. पहिल्याच दिवशी अनिरुद्धने त्याला स्पष्ट सांगितले, माझ्या मेडिकल स्टोअरवर काम करण्याच्या 2च अटी आहेत. पहिली प्रामाणिकपणा आणि दुसरी शांतपणा. बाकी सगळं मी स्वतः सांभाळेन. राजेश तिथे ग्राहकांना सेवा देण्याबरोबरच मेडिकल स्टोअरची स्वच्छताही करत असे. पण काही दिवसातच त्याला एक गोष्ट जाणवू लागली. रोज संध्याकाळी ठीक 8 वाजले की अनिरुद्ध अस्वस्थ होऊ लागायचा. 8 वाजल्यानंतर तो वारंवार घड्याळाकडे पाहायचा आणि त्याची नजर सतत दुकानाच्या दरवाजावरच स्थिरावलेली असायची. एका रात्री धैर्य एकवटून राजेशने त्याला विचारलेच, मालक, काय झालंय? रोज या वेळेला तुम्ही इतके अस्वस्थ का होता? पण अनिरुद्धने हसत त्याचा प्रश्न टाळून लावला.
मात्र काहीच दिवसात जे सत्य समोर आलं त्याने राजेश पूर्णपणे हादरून गेला. एके रात्री 8 वाजल्यानंतर त्याला दुरून एक माणूस येताना दिसला. त्या माणसाने हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता. पण ज्या क्षणी अनिरुद्धची नजर त्याच्यावर पडली त्याने लगेच राजेशला दुकानाच्या मागच्या भागात जायला सांगितले, जिथे तो आपले सामान ठेवत असे. राजेशने त्याचे ऐकले आणि आत गेला. मात्र त्याने दरवाजा किंचित उघडा ठेवून त्यांच्या बोलण्याकडे कान देण्याचा प्रयत्न केला. अनिरुद्ध त्या माणसाला म्हणाला, आज एवढा उशीर का झालाय? त्या माणसाने उत्तर दिले, रस्त्यात पोलीस होते म्हणून उशीर झाला. अनिरुद्धने लगेच दुकानाचा तो दरवाजा उघडला, ज्यावर नेहमी कुलूप असायचे. एकदा राजेशने त्याबद्दल विचारले असता अनिरुद्धने सांगितले होते की तिथे तो आवश्यक वस्तू ठेवतो म्हणून कुलूप लावतो. पण त्या रात्री तो त्या भागात त्या माणसाने आणलेली औषधे ठेवत होता. त्यावेळी दोघेही प्रचंड घाबरलेले दिसत होते. त्यांच्या अवस्थेवरूनच राजेशला अंदाज आला की काहीतरी गडबड नक्कीच आहे. दोघांचं लक्ष त्याच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळे संधी साधत राजेशने चुपचाप ती औषधे पाहिली. त्या औषधांवर कुठल्याही कंपनीचे नाव नव्हते, ना कोणताही स्टिकर. याचा अर्थ स्पष्ट होता, तो माणूस बनावट औषधे विकून पैसे कमावत होता. अनिरुद्ध त्या माणसाला म्हणाला, यावेळी माल पूर्ण आहे ना? मागच्या वेळेस तू खूपच कमी माल दिलास, त्यामुळे मागच्या महिन्यात मला मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी दोघांचे आवाज इतके हळू होते की राजेशलाही नीट ऐकू येत नव्हते. मालकाचे बोलणे ऐकून तो माणूस हसला आणि म्हणाला, यावेळी माल अगदी तितकाच आहे जितका तुम्ही सांगितला होता. हे ऐकून अनिरुद्धही हसला आणि म्हणाला, छान. बाजारात औषधे धडाधड विकली जात आहेत. माल स्वस्त आणि नफा मोठा. दोघेही हसू लागले. त्या क्षणी ते हेही विसरून गेले होते की राजेश दुकानाच्या मागच्या भागातच आहे. कुणाचंच लक्ष त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळे अनिरुद्धने त्या माणसाला आदेश देत म्हटलं, पुढच्या आठवड्यात पुन्हा माल येईल. तो माल हॉस्पिटलमध्ये पोहोचव. तिथे माझाच माणूस आहे, तो तुला मदत करेल. दोघेही हळ्या आवाजात बोलत होते, पण राजेशच्या कानावर सत्याचा एक भयावह थर उलगडत चालला होता. म्हणूनच राजेशला हळूहळू सगळं उमजू लागलं होतं. तो दिसतो तसा अनिरुद्ध मुळीच नव्हता. त्या माणसाचे 2 चेहरे होते हे राजेशला स्पष्टपणे कळून चुकले होते. अनिरुद्धला हेही माहीत होते की राजेश गरीब आहे आणि काहीच करू शकणार नाही. म्हणूनच त्याला राजेशची अजिबात भीती नव्हती. राजेशने दोन्ही हाताने डोकं धरून घेतलं. तो माणूस निघून गेल्यावर तो दबक्या पावलांनी बाहेर आला. थेट अनिरुद्धजवळ जाऊन त्याने विचारले, मालक, तो माणूस कोण होता? त्यावेळी त्याचा आवाज थरथरत होता. त्यावरूनच अनिरुद्धला कळून चुकले की राजेशने सगळं काही पाहिलं आहे. अनिरुद्धने त्याला विचारले, तू सगळं पाहिलंस का? राजेशने मान हलवली. क्षणभरासाठी अनिरुद्धच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले. राजेश थरथरत म्हणाला, मालक, ही बनावट औषधे आहेत ना? अनिरुद्धने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हो, ही सगळी औषधे बनावटच आहेत आणि आता मी मजबूर आहे. पण राजेशला समजत नव्हते की अशी कोणती मजबुरी आहे ज्यामुळे तो हे सगळं करायला भाग पाडला गेला आहे. ते पाहून अनिरुद्धने सत्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, माझ्या मुलीला जी औषधे दिली गेली होती तीही बनावटच होती आणि त्याच औषधांमुळे 2 दिवसातच ती मरण पावली. मी हॉस्पिटलवाल्यांविरुद्ध केस करण्याचा खूप प्रयत्न केला, पण या सगळ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेला माणूस खूप शक्तिशाली होता. त्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवायला तयार नव्हते. तो पुढे म्हणाला, त्याच दिवशी मी ठरवलं की मीही या गँगचा भाग बनेन. आतूनच तिला कमकुवत करीन आणि मग या सगळ्या टोळीचा पूर्णपणे नायनाट करीन. तू तुझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी काहीही करू शकतोस ना? मीही तेच केलं. हे ऐकून राजेश हादरून गेला आणि त्याने विचारले, म्हणजे तुम्ही त्यांच्याविरुद्ध काम करत आहात? राजेशच्या प्रश्नावर अनिरुद्धच्या डोळ्यात ज्वाला चमकल्या. तो म्हणाला, हो. त्यांचा सगळा खेळ, त्यांचे गोदाम, त्यांचे सगळे व्यवहार मला माहीत आहेत. मला फक्त योग्य वेळेची वाट पाहायची आहे आणि मग मी त्यांना मुळासकट उखडून टाकीन. राजेश घाबरत म्हणाला, पण मालक, त्यांनी तुम्हाला मारलं तर? यावर अनिरुद्ध हसला आणि म्हणाला, मला मृत्यूची अजिबात भीती नाही. त्या रात्री राजेशला झोपच आली नाही. असंख्य प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते. त्याने स्वतःलाच विचारले, मला त्याच्यासोबत राहायला हवं का? तो माणूस माझ्या मुलांसाठीही धोका ठरू शकतो का? की हाच तो मार्ग आहे ज्यातून मी हजारो मुलांचे प्राण वाचवू शकतो?
तो माणूस त्याच्या आयुष्यात अशा वेळी आला होता जेव्हा कोणीही त्याची मदत करायला तयार नव्हते. म्हणूनच राजेशने ठाम निर्णय घेतला की तो कोणत्याही परिस्थितीत अनिरुद्धला मदत करणार. त्यासाठी त्याला स्वतःचा जीवही द्यावा लागला तरी तो मागे हटणार नव्हता. पुढच्या सकाळी राजेश उठला तेव्हा ऋतुजाची तब्येत पुन्हा अचानक खूपच बिघडली होती. ती चारपाईवर पडली होती. जोराच्या खोकल्यामुळे तिचं अंग थरथरत होतं. कपाळावरचे घामाचे थेंब मोत्यांसारखे चमकत होते. राजेश तिला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण खोकला आणि तापामुळे ती प्रचंड कापत होती आणि अस्वस्थपणे तडफडत होती. तिने हळूच हाक मारली, पप्पा. तो आवाज ऐकताच राजेशने लगेच उत्तर दिले, हो बाळा. आपल्या वडिलांचा आवाज ऐकताच ऋतुजा म्हणाली, पप्पा, मला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. मला असं वाटतंय की वेळ जात जाईल तसं माझा श्वास हळूहळू बंद होत चाललाय. तिचे शब्द राजेशच्या काळजावर बाणासारखे घुसले. घाईघाईने त्याने तिच्या औषधांचा डबा उचलला, पण डब्यावर नजर पडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ते औषध बनावट होते. त्याच नकली औषधामुळे ऋतुजाचा श्वास अडखडत होता. राजेशने ऋतुजाला उचलून थेट शहरातील मोठ्या सरकारी रुग्णालयाकडे धाव घेतली. तिथे पोहोचताच त्याला प्रचंड गर्दी दिसली. बनावट औषधांमुळे अनेक लोकांची प्रकृती बिघडली होती. रुग्णालयात दाखल असलेल्या बहुतेक मुलांना खोकल्याचाच त्रास होता. थोड्याच वेळात राजेशच्या नजरेस एक माणूस पडला जो आधीही त्याच्यासोबत दिसला होता. त्याने पुढाकार घेत राजेशचा नंबर लावून दिला. ऋतुजाला डॉक्टरांकडे घेऊन गेला व डॉक्टरांनी विचारले, गेल्या 2 दिवसांपासून ऋतुजा कोणती औषधे घेत आहे? राजेशने ती औषधे डॉक्टरांकडे दिली. ती पाहताच डॉक्टरांनी डोकं धरलं आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलीला गेल्या 2 दिवसांपासून जी औषधे देत आहात ती पूर्णपणे बनावट आहेत. म्हणूनच तिची तब्येत इतकी बिघडली आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकताच राजेशला सगळं समजलं. शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे पसरली होती आणि त्याचमुळे दिवसेंदिवस अनेक लोक आजारी पडत होते. संपूर्ण शहरात जंतू संसर्ग फैलावत होता. राजेशला ते थांबायचं होतं, कारण ऋतुजासारखी इतर मुलंही त्याच्यासाठी स्वतःच्या मुलीसारखीच होती. ऋतुजाची तपासणी झाल्यावर त्याने तिला घरी सोडले आणि थेट मेडिकल स्टोअरकडे वळला जिथे अनिरुद्ध होता. मनावरच्या ओझ्यामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सगळी हकीकत ऐकल्यावर अनिरुद्धनेही डोकं धरलं आणि म्हणाला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. चुकून अस्सल औषध आणि बनावट औषध एकमेकात बदलली गेली. तुझ्या येण्यामुळेच मला माझी चूक लक्षात आली. मला माफ कर. तो पुढे म्हणाला, माझा असा काही हेतू नव्हता. आतापर्यंत ती औषधे संपूर्ण शहरात पसरली असतील. हे बोलत तो डोकं धरून जमिनीवर बसला, कारण त्याच औषधांचा पुरवठा त्याने रुग्णालयातही केला होता. अनिरुद्धला अशा अवस्थेत पाहून राजेशही त्याच्या शेजारी बसला. त्याच्या मनात फक्त ऋतुजाचाच विचार घोळत होता. कुठे तिला काही झालं तर? पुढचं काही विचार करण्याची ताकदही उरली नव्हती. ऋतुजाशिवाय जगणं तो कल्पनेत सुद्धा करू शकत नव्हता. अनिरुद्धने राजेशची ढासळलेली अवस्था पाहून त्याला धीर देत सांगितले की ऋतुजा लवकरच बरी होईल. पण त्यासाठी गप्प बसून चालणार नव्हते, कारण ते लोक वेळ जसजसा पुढे जात होता तसतसा आपला गँग वाढवत होते. जर वेळीच त्यांच्यावर नियंत्रण मिळवले नाही तर संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊन जाईल. अनिरुद्धकडे पाहत राजेशने विचारले की आता त्यांना नेमके काय करावे लागेल. अनिरुद्धच्या डोळ्यात सत्याची चमक होती. ती पाहून राजेशच्या मनाला थोडा दिलासा मिळाला, कारण सुरुवातीला त्यालाही वाटले होते की अनिरुद्ध कदाचित त्यांच्याच टोळीतला असेल, पण तसे नव्हते. म्हणूनच अनिरुद्ध म्हणाला की त्या लोकांची मुळेच उपटून टाकावी लागतील आणि संपूर्ण गँग नष्ट करावा लागेल. नाहीतर पैशांच्या लालसेपोटी लोक दिवसेंदिवस त्यांच्यात सामील होत राहतील आणि त्यांचा गँग अजूनच मोठा होत जाईल. अनिरुद्धचे बोलणे ऐकून राजेशने त्याला आश्वासन दिले की तो त्याला शक्य ती सर्व मदत करेल, जरी त्यासाठी त्याला स्वतःचा जीवही द्यावा लागला तरी. संध्याकाळी राजेश घरी परतला तेव्हा ऋतुजाची तब्येत पुन्हा खूपच बिघडली होती. तिला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत असल्यामुळे तो तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाकडे धावला. डॉक्टरांनी तिला तात्काळ ऑक्सिजन मास्क लावला. राजेश रुग्णालयात काचेच्या भिंतीपलीकडे ऋतुजाकडे पाहत बसला आणि मनोमन स्वतःशीच एक वचन घेतले. तो त्या लोकांकडून याचा बदला नक्की घेणार होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, पण त्या पावसालाही त्याचा निर्धार डगमगता आला नाही. तो आता असहाय्य बाप राहिला नव्हता. उलट ऋतुजाच्या आजाराने त्याला अधिक मजबूत केले होते आणि त्याच्यात दडलेला लढवय्या जागा झाला होता. राजेशने अनिरुद्ध सोबत मिळून त्या लोकांबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याचमुळे त्या गँगला राजेश आणि अनिरुद्धवर संशय येऊ लागला.
एके दिवशी अनिरुद्धने अस्वस्थ होत राजेशकडे पाहून सांगितले की त्याचे मन फार घाबरत आहे आणि आज काहीतरी फार वाईट घडणार अशी त्याला जाणीव होत आहे. ते दोघे आपसात बोलत असतानाच अचानक एक गाडी येऊन थांबले. रात्र असल्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती, पण त्यानंतर एकामागोमाग एक अशा आणखी 2 गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यांतून हातात शस्त्रे घेतलेले काही लोक उतरले. ते दृश्य पाहून राजेश आणि अनिरुद्ध दोघेही घाबरून गेले, कारण ते लोक कोण आहेत आणि कशासाठी आले आहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्या लोकांनी त्यांना सावरायची किंवा विचार करायची संधीच दिली नाही. त्यांनी थेट दुकानावर हल्ला केला. काही मिनिटातच संपूर्ण दुकानाची नासधूस केली. इतकेच नव्हे तर त्यांनी राजेश आणि अनिरुद्धला मारहाण करून गंभीर जखमी केले आणि रस्त्यावर फेकून दिले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी संपूर्ण दुकानाभोवती पेट्रोल ओतले आणि आग लावली. काही क्षणांतच मोठ्या स्फोटासह दुकान जळून खाक झाले. आपले सर्वस्व उद्ध्वस्त होताना पाहून अनिरुद्ध रडू लागला. पण जाताना त्या लोकांनी अनिरुद्ध आणि राजेशला धमकी दिली, जर त्यांनी त्यांच्या विरोधात कुणालाही काही सांगायचा प्रयत्न केला तर ते दोघांनाही जिवंत सोडणार नाहीत. आता त्यांना स्पष्ट कळून चुकले होते की त्या लोकांचा त्यांच्याविषयी सर्व काही समजले होते. म्हणूनच त्यांना घाबरवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले होते. ते सगळे आपापल्या गाड्यात बसून निघून गेले. आगीची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आणि हळूहळू लोक जमा होऊ लागले. थोड्याच वेळात मोठी गर्दी जमली. कोणीतरी त्यांना न सांगताच पोलिसांना माहिती दिली होती. त्यामुळे काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी जमलेल्या लोकांना तिथून हटवायला सुरुवात केली. वेळ जात असताना आग अधिकच भडकत चालली होती आणि आजूबाजूच्या इतर वस्तूंनाही ती आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत होती. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून पोलिसांनी तात्काळ आग विझवण्याची कारवाई सुरू केली आणि काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले. अनिरुद्धचे दुकान आणि त्यातील सगळ्याच वस्तू राखेत बदलल्या होत्या. आपल्या दुकानाची ही भीषण अवस्था पाहून अनिरुद्धच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्याच्या कोट्यावधींचे नुकसान झाले होते. तेच दुकान त्याच्या संपूर्ण आयुष्याचा आधार होता. त्याच दुकानातून तो आपल्या मुलांचे पोट भरत होता. 2 मुलांची भाकरी त्या दुकानावर अवलंबून होती. इतका मोठा आघात तो सहन करू शकला नाही आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. राजेशने ताबडतोब रुग्णवाहिकेला फोन केला. थोड्याच वेळात रुग्णवाहिका तिथे पोहोचली. कर्मचाऱ्यांनी अनिरुद्धच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. त्याला शुद्ध आली, पण त्याची अवस्था अत्यंत खराब होती. तो प्रचंड रडत होता. राजेशने त्याला मिठी मारून धीर देण्याचा प्रयत्न केला, पण राजेशला पाहताच तो आणखीनच मोठ्याने रडू लागला. राजेशने त्याला रडण्यापासून थांबवले नाही. त्याला वाटत होते की रडून तरी त्याच्या मनातील सारा ताण हलका व्हावा, जेणेकरून त्याच्या मनावर अधिक दडपण येऊ नये. थोड्याच वेळात ही बातमी सर्वत्र पसरली आणि अनेक टीव्ही चॅनल्सवरही या घटनेची चर्चा सुरू झाली. दुकानाला आग लागल्याची बातमी राजेशच्या मुलांपर्यंत पोहोचली होती. रोनित पायी धावत राजेशकडे आला. त्यावेळी तो खूप रडत होता, कारण त्याला चुकीची माहिती मिळाली होती की राजेश आता या जगात नाही. पण जेव्हा त्याने राजेशला जखमी अवस्थेत जिवंत पाहिले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला. रोनितने लगेच राजेशच्या मोबाईलवरून ऋतुजाला फोन करून राजेशच्या तब्येतीबद्दल सांगितले, जेणेकरून ती विनाकारण काळजी करू नये. यानंतर पोलिसांनी राजेश आणि अनिरुद्धला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले, जिथे SHO उपस्थित होता. त्याचा चेहरा पाहताच तो अत्यंत कडक आणि धोकादायक वाटत होता. त्यामुळे राजेशला थोडेसे आश्चर्यही वाटले आणि त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा कडकपणा दिसून येत होता. तो अधिकारी त्यांचे जबाब नोंदवू इच्छित होता आणि त्यांनी त्याला सर्व काही अगदी खरं सांगितलं. पण तोही त्या गँगचाच माणूस निघाला. त्याने आपल्या कॉन्स्टेबलला इशारा करून बोलावलं आणि आदेश दिला की त्या दोघांना अटक करा आणि दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करा. त्याचं ऐकून राजेश आणि अनिरुद्ध एकाच आवाजात म्हणाले, कोणत्या गुन्ह्यासाठी? त्या अधिकाऱ्याने हसत त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला की दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी आणि बनावट औषधांची विक्री केल्याच्या गुन्ह्यात. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कळून चुकलं होतं की हाही त्यांचाच विरोधातील टोळीचा माणूस आहे. ते दोघे मुलांचे प्राण वाचवण्यासाठी सर्व काही करत होते, पण उलट त्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात होतं. ते अजून काही वेळच कोठडीत बसले होते. तेवढ्यात समोरच्या कोठडीत असलेला एक कैदी त्यांच्याशी बोलू लागला. त्याने सांगितलं की त्यानेही आपल्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या लोकांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती टोळी खूपच शक्तिशाली होती. म्हणूनच त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून 5 वर्षांची शिक्षा झाली होती आणि तोही कोणताही गुन्हा नसताना शिक्षा भोगत होता. त्याने हेही सांगितलं की तो SHO सुद्धा त्या गँगचाच माणूस आहे
आणि संपूर्ण शहर त्याच्याच नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे इथून पळून जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे. नाहीतर पैशांच्या लालसेपोटी तो अधिकारी त्यांनाही ठार मारू शकतो. त्याच्या मोठमोठ्या लोकांशी संबंध होते. आता या लढ्यात जनतेला सामील करणं गरजेचं होतं आणि सर्वात आधी तिथून पळून जाणं आवश्यक होतं. त्या कैद्याकडे यासाठी एक मार्ग होता आणि एका दरवाजाची चावीही होती, कारण तो आधीही अनेकदा इथे येऊन गेला होता. त्याने सांगितलं की काही दिवसांनी जेव्हा त्यांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात हलवतील, तेव्हा वाटेतच पळून जाण्याची संधी मिळेल. तो आधीच पलायनाचा प्लॅन तयार करून बसला होता. राजेश आणि अनिरुद्धही त्याच्यासोबत जाण्यास तयार झाले. दिवस जात गेले आणि अखेर तो दिवस आला, जेव्हा पोलीस अधिकारी त्यांना दुसऱ्या ठाण्यात नेत होते. वाटेत अनेक ठिकाणी त्या कैद्याचे माणसे आधीच पूर्ण तयारीनिशी उभी होती. पोलीस गाडी तिथून जाताच त्यांनी हल्ला चढवला. ते लोक संख्येने खूप जास्त होते, त्यामुळे काही वेळातच राजेश आणि अनिरुद्धला तिथून मुक्त करण्यात आलं. त्या क्षणी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. काही दिवसांसाठी त्या लोकांनी त्यांना आपल्या ठिकाणी आश्रय दिला. तिथे राजेश आणि अनिरुद्धची मुले आधीच सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली होती. काही दिवस ते तिथेच थांबले, पण त्या काळातही त्यांनी शांत बसून वेळ घालवला नाही. उलट त्यांनी त्या गँगविरोधात आणखी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. राजेशने त्या HSO विरुद्धही भरपूर पुरावे गोळा केले होते. ते सगळे पुरावे त्यांनी एका पत्रकाराला दिले, कारण तो त्यांच्या मदतीसाठी तयार झाला होता. त्या रात्री जेव्हा बहुतेक लोक झोपलेले होते, तेव्हा त्या गँगबद्दल आणि SHO बद्दलचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. सकाळ होण्याआधीच ही बातमी आणि तो व्हिडिओ सर्वत्र पसरला. जनतेची एकच मागणी होती, त्या गँगवर आणि बनावट औषधांवर कठोर कारवाई व्हावी आणि दोषींना शिक्षा मिळावी. राजेशने मोबाईलवर लोकांचे मोर्चे पाहिले, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता सत्य सर्वांसमोर आलं होतं. पेशीच्या दिवशी राजेश, अनिरुद्ध आणि तिसऱ्या व्यक्तीला साक्षीसाठी बोलावण्यात आलं. त्यांनी निर्भयपणे सत्याची बाजू घेत गवाही दिली. त्याचा परिणाम असा झाला की न्यायालयाने त्या SHOला त्याच्या पदावरून निलंबित केलं आणि गँगमध्ये सामील असलेल्या मोठ्या लोकांना 10 वर्षांची शिक्षा व मोठा दंड ठोठावला. तो दंड मुलांच्या उपचारांसाठी वापरण्याचा आदेशही देण्यात आला. सरकारकडून संपूर्ण शहरातील मुलांवर मोफत उपचार सुरू करण्यात आले. लवकरच बनावट औषधांमुळे पसरणारे आजार आटोक्यात आले. त्यांनी जे ठरवलं होतं त्या उद्दिष्टात ते यशस्वी झाले होते. समाजातील एक फार मोठी वाईट गोष्ट कायमची संपली होती. न्यायालयाचा निकाल ऐकून संपूर्ण शहराने जणू एक दीर्घ श्वास घेतला. इतक्या मोठ्या संकटाचा, फसवणुकीचा आणि भीतीचा शेवट अखेर झाला होता. लोक एकमेकांना मिठी मारून समाधान व्यक्त करत होते, कारण आता त्यांच्या मुलांना बनावट औषधांचा धोका उरलेला नव्हता. पण राजेशच्या मनात अजूनही एकच विचार घोळत होता, ऋतुजा. न्यायालयाबाहेर पडताच तो धावतच घराकडे निघाला. वाटेत त्याचं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, जणू छातीतून बाहेर येईल की काय. घराचं दार उघडताच त्याने पाहिलं, ऋतुजा सोफ्यावर बसलेली होती. चेहऱ्यावर थोडी कमजोरी होती, पण डोळ्यात तीच जुनी चमक होती. तीच खोळकर ऋतुजा. त्याला पाहताच ती रडू लागली. राजेशने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तोही लहान मुलासारखा रडू लागला. हळू आवाजात ऋतुजाने विचारलं, पप्पा, आता सगळं ठीक होईल ना? राजेशने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, हो बाळा, आता तुला कोणीही इजा करू शकत नाही. तुझ्या पप्पांनी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. 2 आठवड्यांनंतर पहिल्यांदाच ऋतुजाच्या ओठांवर एक हलकीशी स्मित रेषा उमटली. त्या स्मित हास्याने राजेशचा सगळा थकवा, सगळं दुःख आणि लढाईचं ओझं क्षणात हलकं केलं. थोड्या वेळाने अनिरुद्धही त्याच्या घरी आला. त्याचा चेहरा अजूनही जखमांनी भरलेला होता, पण मनात मात्र शांती होती. दारात उभा राहून तो म्हणाला, भाऊ, आपण जिंकलो. आपली लढाई वाया गेली नाही. राजेशने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, अनिरुद्ध, तू नसतास तर कदाचित मी आज हे सगळं करू शकलो नसतो. तुझ्या धैर्याने सत्य सांगितलंस आणि आमच्या पाठीशी उभा राहिलास, ते कुणालाही जमलं नसतं. अनिरुद्ध थोडा भावुक होत म्हणाला, भाऊ, मुलीचं नशीब साथ देऊन गेलं आणि लोकांचाही पाठिंबा मिळाला, नाहीतर एवढ्या मोठ्या लोकांशी एकट्याने लढणं सोपं नव्हतं. त्यांचं बोलणं सुरू असतानाच टीव्हीवर अचानक ब्रेकिंग न्यूज लागली. शहरातील बनावट औषधांच्या टोळीविरुद्ध लढणाऱ्या 2 धाडसी नागरिकांचा सरकारकडून सन्मान केला जाणार होता. अनिरुद्धने टीव्हीकडे पाहून हलकंसं हसला. राजेशने मनातल्या मनात विचार केला, हा सन्मान ऋतुजाचाच आहे. ती आजारी नसती तर कदाचित तो कधीच या लढाईत उतरला नसता. त्या रात्री राजेश ऋतुजाच्या खोलीत गेला आणि तिच्या शेजारी बसला. ती गाढ झोपलेली होती. तिचा निरागस चेहरा पाहून त्याचे डोळे पाणावले.
तिचा हात हातात धरत तो हळूच म्हणाला, बाळा, आता तुझे बाबा कुठल्याही वाईट गोष्टीला वाढू देणार नाहीत. तुझ्यामुळे संपूर्ण शहर वाचलं आहे. खिडकीबाहेर हलकी हवा वाहत होती. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला वाटलं जणू जीवनाने नवी सुरुवात दिली आहे. जे भय, जे दुःख आणि जो अंधार त्यांना वेढून होता ते आता संपलं होतं. पुढच्या आठवड्यात शहरात मोठ्या प्रमाणावर मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. डॉक्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तपासणी करत होते. बनावट औषधांचा शेवटचा साठाही पोलिसांनी जप्त केला. एका दिवशी शिबिरात एक वृद्ध स्त्री राजेशकडे आली. तिचे हात थरथरत होते, पण डोळ्यात प्रार्थना भरलेल्या होत्या. ती म्हणाली, बाळा, तू आमच्या नातवंडांचा जीव वाचवलास. तुझ्या उपकाराचं फेडणं आम्हाला कधीच जमणार नाही. राजेशने तिच्या पाया पडून नमस्कार केला. तिचा आशीर्वादच त्याच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होतं. इकडे एका रात्रीत राग झालेल्या अनिरुद्धच्या दुकानाला सरकारकडून मदत आणि कर्ज मिळालं. काही आठवड्यातच दुकान पुन्हा उभं राहिलं. आधीपेक्षा अधिक मजबूत आणि अधिक स्वच्छ. दुकान तयार झाल्यावर अनिरुद्धने राजेशला बोलावलं. त्याला पाहताच तो म्हणाला, भाऊ, आता हे दुकान फक्त माझं नाही, यात तुझाही हक्क आहे. राजेश हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अनिरुद्ध, हे दुकान सत्याचं आहे. जे सत्यासाठी लढतात त्यांची गोष्ट कधीच तुटत नाही. संध्याकाळी घरी परतल्यावर ऋतुजा त्याला पाहून धावत आली आणि त्याच्या गळ्यात पडली. तिचा श्वास आता पूर्णपणे नॉर्मल होता. चेहरा पुन्हा जुन्याच निरागसतेने उजळलेला होता. राजेशने तिला घट्ट मिठीत घेत मनात म्हटलं, जिच्यासाठी मी जीवाची बाजी लावली, आज तीच माझ्या जीवासारखी माझ्यासमोर उभी आहे. त्या रात्री तो खिडकीजवळ उभा राहून आकाशाकडे पाहत होता. पाऊस थांबला होता. हवा शांत होती आणि पहिल्यांदाच असं वाटलं की आयुष्याने त्यांना पुन्हा एक नवी संधी दिली आहे. आता ना भीती होती, ना बनावट औषधं, ना वाईट लोक. फक्त ऋतुजा, त्यांचं धैर्य आणि सत्याचा विजय सोबत होता. पुढील काही दिवसात जसं शहरातला गोंगाट कमी होत गेला तसं राजेशच्या मनातली अस्वस्थताही हळूहळू शांत झाली. पण खरं सांगायचं तर त्याची खरी शांती फक्त एका चेहऱ्याशी जोडलेली होती, ऋतुजा. दर सकाळी तो सर्वप्रथम तिच्या खोलीत डोकावून पाहायचा, ती ठीक आहे ना हे पाहण्यासाठी. आता तिचा श्वास पूर्वीसारखा वेगाने चालत नव्हता. खोकला कमी झाला होता आणि गालांवर हळूहळू गुलाबीपणा परत येत होता. तरीही बापाच्या मनाला कधी पूर्ण समाधान मिळतं? एका संध्याकाळी तो तिच्या खोलीत गेला तेव्हा ती खिडकीजवळ बसून हवा घेत होती. त्याने विचारलं, बाळा, आज कसं वाटतंय? तिने तिचे निरागस डोळे उचलून म्हटलं, पप्पा, तुम्ही तर पूर्ण शहराचे हिरो झालात. राजेश हसला आणि म्हणाला, नाही बाळा, खरी हिरो तू आहेस. तुझ्यामुळेच मी लढू शकलो. तू आजारी नसतीस तर कदाचित मी कधी हॉस्पिटलमध्येही गेलो नसतो आणि शहराला विष दिलं जातंय हे समजलंच नसतं. ती हळूच म्हणाली, पप्पा, मला फक्त एवढंच हवंय की आता तुम्ही आराम करा. ते शब्द ऐकून राजेशच्या गळ्यात काहीतरी अडकलं. इकडे अनिरुद्ध त्याच्या नव्या दुकानासाठी पूर्ण मेहनत घेत होता. जळालेल्या जुन्या वस्तू काढून टाकल्या होत्या आणि नव्या दुकानाच्या भिंतींमधून ताज्या रंगांचा सुगंध दरवळत होता. तो जेव्हा जेव्हा राजेशला पाहायचा तेव्हा कृतज्ञतेने हसायचा आणि म्हणायचा, भाऊ, तुझ्यामुळेच हे दुकान पुन्हा उभं राहिलं. नाहीतर ते लोक मला अशी अवस्था करून गेले असते की मी जगाला तोंड दाखवण्यासही लायक राहिलो नसतो. पण सत्य हेच होतं की अनिरुद्धला राजेशने नाही तर त्याच्या स्वतःच्या मनाने, चूक मान्य करण्याच्या धैर्याने आणि सत्याने वाचवलं होतं. अनेकदा रात्री तो राजेशला फोन करून सांगायचं की आज दुकानात किती लोक आले आणि सगळे म्हणत होते, आता आम्हाला खात्री आहे की इथे फक्त खरी औषधच मिळतील. त्याच्या मुलांना जेव्हा कळालं की त्यांच्या वडिलांनी सत्याच्या बाजूने उभं राहत इतक्या मोठ्या लोकांविरुद्ध आवाज उठवला आहे, तेव्हा ते अभिमानाने छाती फुगवून शाळेत गेले. अनिरुद्ध आनंदी होता आणि राजेश मनातल्या मनात विचार करत होता, हा मस्तकाभिमान अनिरुद्धने स्वतःच कमावला आहे. त्याने स्वतः काहीतरी मोठं केलं असं त्याला वाटत नव्हतं. तो फक्त सोबत उभा राहिला होता, एवढंच. हळूहळू शहराचं वातावरणही बदलू लागलं. डॉक्टर, मेडिकल स्टोअरचे मालक आणि रुग्णालयातील कर्मचारी आता प्रत्येक गोष्ट खूप काळजीपूर्वक तपासू लागले होते. सरकारने प्रत्येक औषधावर QR कोड आणि कठोर ट्रॅकिंग सिस्टीम लागू केली होती. लोकही आता पूर्वीसारखे दुर्लक्ष करत नव्हते. कधीकधी वर्तमानपत्रात बातम्या येत की कसे 2 सामान्य माणसांनी संपूर्ण शहराला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं. पण त्याला या सगळ्यात काहीही रस नव्हता. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ऋतुजाचं पूर्णपणे बरं होणं. खरं सांगायचं तर या संपूर्ण लढ्याने त्यालाही बदलून टाकलं होतं. आधी तो फक्त आपलं काम करून शांतपणे जगणारा माणूस होता, पण आता शहरात कुठेही काही चूक होताना दिसली की तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. कधी पोलिसांना फोन करायचा,
कधी लोकांना सावध करायचा. लोक म्हणायचे हा तोच माणूस आहे ज्याने शहर वाचवलं. पण तो नेहमी म्हणायचा मी काहीच केलं नाही. परिस्थितीने सगळं घडवून आणलं. 3 महिन्यांनंतर शहरात एक मोठा कार्यक्रम झाला. संपूर्ण शहर तिथे जमलं होतं. मुलांनी पोस्टर्स बनवले होते. थँक यू अंकल, आमचं आयुष्य वाचवल्याबद्दल. तो सगळे पोस्टर्स नीट वाचूही शकत नव्हता कारण डोळ्यात सतत पाणी येत होतं. जेव्हा त्याला व्यासपीठावर बोलावलं गेलं तेव्हा त्याचे पाय थरथर कापू लागले. एवढी मोठी गर्दी पाहून त्याचं हृदय धडधडू लागलं. तेवढ्यात ऋतुजाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, पप्पा तुम्ही एकटे नाहीत, मी इथेच आहे. त्या क्षणी ती त्याच्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा आधार होती. माईक हातात घेऊन तो फक्त एवढंच म्हणाला, मी काहीच केलं नाही. फक्त एका वडिलांनी आपल्या मुलीला वाचवलं. तुमच्यापैकी कुणाचंही मूल धोक्यात असतं तर तुम्हीही हेच केलं असतं. संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलं. अनिरुद्धचेही डोळे ओलावले होते. लोकांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं की त्याची लढाई खरंच कुणाच्या तरी उपयोगी आली आहे. त्या रात्री झोपण्यापूर्वी ऋतुजा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, पप्पा मला खूप भीती वाटते की कदाचित मी तुमच्यापासून दूर जाईन. पण आता मला कळलंय जोपर्यंत माझे पप्पा माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कोणीही हरवू शकत नाही. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला, जोपर्यंत माझी ऋतुजा माझ्यासोबत आहे तोपर्यंत या जगात कोणतीही वाईट गोष्ट डोकं वर काढू शकणार नाही. तिच्या हसण्याने संपूर्ण घर उजळून निघालं. त्याला जाणवलं की त्यांची लढाई अजून पूर्ण संपलेली नाही, पण त्यांनी सुरुवात मात्र नक्कीच जिंकली होती. या संपूर्ण कथेतलं सर्वात मोठं सत्य हेच होतं. माणूस कितीही मोठ्या अडचणीतून गेला तरी त्याच्या मनात चांगुलपणाचा एक छोटासा दिवा जळत असेपर्यंत त्याच्या आयुष्यातील आशेचा प्रकाश कधीच विझत नाही. कधीकधी जीवन आपल्याला अशा टप्प्यावर आणते जिथे वाटते की आता काहीही चांगलं उरलं नाही. पण खरी ताकद तीच दाखवते जेव्हा माणूस ठाम राहतो आणि हार मानत नाही. या कथेतही तसेच घडले. एका मुलाने जो परिस्थितीमुळे चुकीच्या मार्गावर चालला होता, योग्य संधी आणि योग्य दिशा मिळाल्यावर स्वतःला बदललं. आणि एका स्त्रीने जिने स्वतःच्या आयुष्यात खूप वेदना भोगल्या होत्या तरीही दुसऱ्याला बदलण्याची आणि त्याला नवीन जीवन देण्याची हिंमत दाखवली. हेच दाखवतं की चांगुलपणा कधीही लहान नसतो. एक छोटाचं पाऊल देखील एखाद्या माणसाचं संपूर्ण जीवन बदलू शकते. प्रत्येक माणसाला जीवनात दुसरी संधी मिळायला हवी. जर कोणी आपली चूक सुधारू इच्छित असेल तर त्याला पुढे जाण्यात मदत करणे ही स्वतःतली मोठी भलाई आहे. अनेक लोक योग्य दिशा असूनही पुढे जाऊ शकत नाहीत फक्त म्हणून की कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पण एकच व्यक्ती जेव्हा विश्वास दाखवते तेव्हा काय काय बदलू शकतं ही कथा आपल्याला हेही शिकवते की भावना, दया आणि मानवता कोणत्याही कायद्यापेक्षा, कोणत्याही भीतीपेक्षा, कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठी ताकद ठेवतात. लोक म्हणाले की नाही म्हणाले, समाजाने मानले की नाही मानले, चांगुलपणाचा मार्ग कधीही चुकीचा नसतो. जगात जितका अंधकार असला तरीही एका माणसाच्या चांगुलपणात इतकी ताकद असते की तो अंधकार पाडून बाहेर येऊ शकते. आणि दुसऱ्यांचं जीवन बदलण्यासाठी तुमच्याकडे खूप पैसा किंवा मोठी शक्ती असणे गरजेचे नाही. फक्त मन स्वच्छ हवं, नियत नीट हवी आणि एखाद्याला सांभाळण्याचं धैर्य हवं. जर आपण कोणाला संधी दिली, कोणासाठी प्रकाश बनलो तर आपण फक्त एका माणसाचं नाही तर संपूर्ण जग बदलू शकतो. तर आशा आहे की तुम्हाला आपली संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.